नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे। येत्या 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली। मात्र हे आंदोलन यावेळीही सरकारसाठी, विशेषतः देवेंद्र फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरू शकतं हे आताच स्पष्ट दिसत आहे। जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना 30 मे रोजी अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने जमण्याचं आवाहन केलं आहे। त्यांच्या प्रत्येक आंदोलनाचा इतिहास पाहिला तर सुरुवातीला छोटं वाटणारं आंदोलन पुढे जाऊन प्रचंड जन आंदोलनात रूपांतरित होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे। आतापर्यंत जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन उभं राहिलं तेव्हा सरकारला 2 पावलं मागे येत स्वतःहून चर्चेचा मार्ग स्वीकारावा लागला। मागील आंदोलनांमध्ये जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्य लक्ष्य केल्याचं दिसून आलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे आंदोलन तुलनेने संयमाने आणि संवादातून हाताळण्याचा प्रयत्न केला होता। मात्र जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष अजूनही पूर्णपणे संपलेला नाही, हे वेळोवेळी स्पष्ट होत गेलं। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि संबंधित शासन निर्णय मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी अनेकदा फडणवीसांवर केला आहे। प्रशासनावर असलेली फडणवीसांची मजबूत पकड लक्षात घेता या सर्व घडामोडींच्या मागे त्यांचंच अप्रत्यक्ष नियंत्रण असल्याचं एक ठळक नरेटिव्ह आंदोलनातून उभं करण्यात आलं होतं। या संपूर्ण आंदोलनातील सर्वात संवेदनशील आणि निर्णायक टप्पा ठरला तो म्हणजे अंतरवाली सराटी येथे आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात झालेला लाठीमार। या घटनेनंतर मराठा समाजांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आणि गृहमंत्री म्हणून त्या कारवाईची नैतिक जबाबदारी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकण्यात आली। राजकीय विश्लेषकांच्या मते याच घटनेपासून राज्यात मराठा विरुद्ध ब्राह्मण आणि पुढे मराठा विरुद्ध ओबीसी असा सामाजिक व राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत गेला। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची भूमिका आक्रमकपणे मांडल्यानंतर हा वाद अधिकच पेटला। यामुळे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट सामाजिक संघर्ष उभं राहिल्याचं चित्र निर्माण झालं। एका बाजूला भाजपचा पारंपरिक मतदार असलेला ओबीसी समाज तर दुसऱ्या बाजूला राज्यातील प्रभावशाली मराठा समाज, या दोन्ही आघाड्यांमध्ये समतोल राखताना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा हे आंदोलन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळेच सध्या कोणत्याही निवडणुका नसतानाही हे आंदोलन वेळेत थांबवणं राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी म्हणजेच सगळे सोयरे या अध्यादेशाची तात्काळ आणि पूर्ण अंमलबजावणी करणे। मात्र कोणत्याही ठोस कायदेशीर पुरावे किंवा कागदपत्रांशिवाय कुणबी प्रमाणपत्र दिल्यास त्याला ओबीसी समाजाकडून न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं अशी भीती विधी विभागाने व्यक्त केली आहे। अशा परिस्थितीत हा निर्णय घटनात्मक चौकटीत टिकणार नाही असंही मत समोर आलं आहे। सरकारसमोर त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे। एकीकडे न्यायालयाचा अवमान टाळायचा, कायदेशीर अडचणी टाळायच्या, तर दुसरीकडे ओबीसी समाजाची ही नाराजी ही वाढू द्यायची नाही। गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेलं सामाजिक ध्रुवीकरण आता अधिक तीव्र होताना दिसत असल्याचं स्पष्ट आहे। जर 30 मे पासून सुरू होणारे हे आंदोलन पुन्हा तीव्र झालं तर मराठा आंदोलक आणि ओबीसी संघटना आमने सामने येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे। अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक शांतता टिकवण्यासाठी हे आंदोलन नियंत्रणात ठेवणं सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे। मनोज जरांगे पाटील यांचा आरोप आहे की हैदराबाद आणि सातारा गॅजेटनुसार पात्र असलेल्या लोकांनाही अधिकारी जाणून बुजून कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत। दुसरीकडे सरकारने वंशावळ पडताळणी समितीची मुदत 30 जून 2026 पर्यंत वाढवत कायदेशीर तपासणी सुरूच ठेवली आहे। अशा परिस्थितीत आंदोलन अधिक आक्रमक झाल्यास प्रशासनावर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे। सध्या राज्यात जनगणनेची प्रक्रिया सुरू असल्याने सरकारी यंत्रणा आधीच व्यस्त आहे। त्यात पुन्हा मोठं आंदोलन उभं राहिल्यास प्रशासकीय ताण वाढून इतर अनेक शासकीय कामकाज आणि प्रक्रिया खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही। देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नुकतंच स्पष्ट केलं की सरकारने मराठा समाजासाठीच्या सारथी संस्था किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारख्या योजना बंद केल्या नाहीत। उलट या योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे। मात्र आंदोलन पुन्हा चिघळल्यास सरकारच्या विकास कामांवरील फोकस बाजूला पडून मराठा समाजामध्ये सरकार अपयशी ठरत असल्याची चर्चा पुन्हा रंगू शकते आणि हेच चित्र सरकारला टाळायचं आहे। याचबरोबर राज्यात सध्या इंधन टंचाई आणि वाढत्या दरांचा परिणाम पुरवठा साखळीवर दिसून येत आहे। ट्रान्सपोर्ट क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची चिन्ह आहेत। अशा वेळी जर मोठ्या प्रमाणावर आंदोलन पेटलं तर त्याचा फटका थेट प्रशासन आणि अर्थव्यवस्थेलाही लागू शकतो। आतापर्यंतच्या आंदोलनांचा अनुभव पाहता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं लोण काही तासात संपूर्ण
राज्यभर पसरतं। त्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होतो आणि पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे। म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं हे नवं आंदोलन सरकारला कोणत्याही परिस्थितीत परवडणारं नाही असं चित्र सध्या तयार झालं आहे। विशेषतः देवेंद्र फडणवीसांसाठी जरांगे पाटील हे का मोठं राजकीय आव्हान ठरत आहेत आणि त्यांना अजूनही लाईटमध्ये घेणं सरकारला का धोकादायक ठरू शकतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। याची सुरुवात झाली मित्रांनो 2023च्या सप्टेंबरमध्ये अंतरवाली सराटी येथे झालेल्या आंदोलनातून। पहिल्या उपोषणादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जने संपूर्ण राज्य हादरलं होतं। महिलांनाही मारहाण झाल्याचे आरोप झाले आणि या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील हे राज्याच्या मुख्य राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले। या कारवाईनंतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासनावर थेट जबाबदारी आली। लाठीचार्जच्या घटनेमुळे मराठा समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर जरांगे पाटील हे केवळ आंदोलनकर्ते न राहता मराठा आरक्षणाच्या लढ्याचं मोठं प्रतीक बनले। अंतरवाली सराटी येथे लाठीचार्जनंतर देवेंद्र फडणवीसांना मराठा साम्राज्याचा तीव्र रोषाला समोर जावं लागलं। राज्यभरातून संतापाची लाट उसळल्यानंतर अखेर या घटनेबद्दल त्यांना जाहीर माफीही मागावी लागली। याच घटनेनंतर मनोज जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं। यानंतर दुसरा मोठा वाद ठरला तो म्हणजे सगळे सोयरे अध्यादेश। मनोज जरांगे पाटील यांनी लाखो समर्थकांसह मुंबईकडे मोर्चा काढल्यानंतर सरकारने रक्ताच्या नात्यातील इतर नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील मसुदा अधिसूचना जारी केले। मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे देवेंद्र फडणवीसांसाठी कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या मोठं आव्हान ठरलं। कारण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास भाजपचा पारंपरिक आणि हक्काचा मतदार मानला जाणारा ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांसमोर मराठा की ओबीसी असा अत्यंत संवेदनशील आणि मोठा राजकीय पेच उभा राहिला। मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्यामागचं तिसरं मोठं कारण म्हणजे फडणवीसांवर झालेले थेट वैयक्तिक आरोप। फेब्रुवारी 2024 मध्ये उपोषणादरम्यान तब्येत खालावलेल्या अवस्थेत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते। फडणवीस आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। इतकंच नाही तर सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्नही होत असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला होता। त्या काळात जरांगे पाटील यांची आक्रमक भाषा, शिवीगाळ आणि थेट फडणवीसांना लक्ष्य करणारी वक्तव्य राज्यभर चर्चेचा विषय ठरली। त्यांनी मुंबईतील फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानाकडे मोर्चा नेण्याचा इशाराही दिला होता। या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। चौथं कारण ठरलं ते म्हणजे SIT चौकशीवरून निर्माण झालेला वाद। जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे किंवा आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसक घटनांमागे नेमकं कोण होतं याचा तपास करण्यासाठी फडणवीस सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच SITची नियुक्ती केली होती। मात्र या निर्णयाकडे आंदोलन दडपण्याचा किंवा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न म्हणून हे पाहिलं गेलं। SIT चौकशीच्या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील आणखीन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी देवेंद्र फडणवीस सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत हा मुद्दा थेट मराठा समाजांपर्यंत पोहोचवला। परिणामी मराठा समाजातील विशेषतः तरुणांमध्ये फडणवीसांविषयीची नाराजी कमी होण्याऐवजी अधिकच तीव्र होत गेली। आता परिस्थिती अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये आहेत, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्या संविधानाच्या चौकटीत आणि आंदोलनाच्या लोकशाही मार्गाने मांडत आहेत। त्यामुळे फडणवीस विरुद्ध जरांगे हा संघर्ष केवळ राजकीय राहिलेला नाही, तर तो सामाजिक आणि भावनिक स्वरूपही घेताना दिसत आहे। आतापर्यंत ज्या वेळी हा संघर्ष समोर आला त्यावेळी जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणावर सामाजिक पाठिंबा मिळताना दिसला, कारण त्यांच्या मागे उभा असलेला मराठा समाज हा या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद बनला आहे आणि म्हणूनच आज या समाजातील असंतोष शांत करणं सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे। देशातील आणि राज्यातील सध्याची संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता हे आंदोलन वेळेत थांबवणं आणि संवादातून मार्ग काढणं गरजेचं मानलं जात आहे। अन्यथा या संघर्षाचा मोठा सामाजिक आणि राजकीय स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता मित्रांनो? तुमचं मत नक्की व्यक्त करा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।